तुपातले मटणचं आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे तूप भरपूर सारं. हे आपलं घरचं तूप आहे. बघू शकताय तुम्ही कसं रवाळ असं हे तूप आहे आणि त्याच्यानंतर एक वाटण लागणार आहे. ते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो आणि आपल्याला लागणार आहेत मटण चाप. मटण चाप आपल्याला सुरुवातीला उकळून घ्यायचे आहेत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, आलं घेतलंय आणि खोबरं घेतलंय. हे एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्याच्यात तुम्ही खडे मसाले वगैरे पण टाकू शकता, पण आपण जास्त मसाले घेणार नाहीये. तर आता आपण मटण बघूया कसं घेतलंय. मटणाचे तुम्ही बघू शकता हे चाप पीस आहेत. मटणाचे चॉप्स घेतलेले आहेत आपण आणि आपण जे मटण आणले किंवा आपण जे मटण शिजवणार आहोत त्याच्याच बरोबर हे चाप शिजवणार आहोत. आणि चापला तुम्ही बघू शकता थोडंसं मांस पण आहे. आपण एकदमच त्याची हाडकं साफ करून घेतलेली नाहीत, कारण हे चाप खाताना किंवा चापचं जे मटण असतं त्याचं टेक्स्चर वेगळं असतं आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे मटणात होणार आहेत किंवा रश्यात होणार आहेत. त्याच्यामुळे हे आपण साबूतच ठेवलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण जे वाटण केलंय आलं, खोबरं आणि कोथिंबीर, कांद्याचं ते आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहे. भाजताना त्याच्यात आपण तूप ॲड करणार आहे. होणार असं आहे की ज्यावेळेस या मसाल्याचं तेल निघणार आहे त्यावेळेसच चांगल्या पद्धतीने ब्लेंड होणार आहे आणि तुम्ही त्याच्यात पाणी न ॲड करता कसं हे ज्युसी असं मस्त झालेलं आहे. त्याच्यात आता आपण उकळलेले मटन चॉप्स टाकणार आहोत. मटन चॉप्स उकळले ते कसं कळतंय, तर हे जे स्किन आहे किंवा हे जे मांस आहे ते त्याच्यातून थोडंसं हाडकं दिसायला लागलेत. एकदा आपण एक त्याला तर करून घेतलेला आहे. जास्त वेळ शिजणार नाही कारण मटण ऑलरेडी शिजलेलं आहे. आपल्याला फक्त त्याला मसाला कोटिंग करायचा आणि मटन चॉप आपले ऑलमोस्ट रेडी आहेत बघा. तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मटनचा मसाला कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यावरती मस्तपैकी गावठी लिंबू जो आहे तो आपण पिळून टाकणार आहोत. हे गावठी लिंबू खूप छान लागतात. त्यांची टेस्ट प्रोफाईल पण चांगली असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब